जय शिवराय, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे। आजचा व्हिडिओ स्पेशल हा मराठा समाजाच्या जे काय आरक्षण आंदोलन चाललेलं आहे याच्यावरती आहे। एकदम बारकाईने लक्ष ठेवण्याचा प्रयत्न हा आता कुणी करावा, कसा करावा, मी थोडंसं काहीतरी सांगतोय। मी जास्त वेळ घेणार नाही आहे तुमचा, कारण मी व्हिडिओ बंद करण्याच्या ह्याच्यावरती आहे। आपल्याला जे पटत नाही ते आपण झुकत नाही। विषय असा आहे, बारसकर एक दोन दिवस झालं, 2-3 दिवसांपासून बारसकर या नावाचा माणूस, या नावाची व्यक्ती अद्याप आजपर्यंत कुणालाही माहीत नसेल आणि नव्हती। कदाचित काही लोकांना माहिती असेल, यदा कदाचित त्यांनी जरांगेंवरती आरोपांच्या फैरी झाडायला चालू केलेला आहे। त्यांच्या ज्या फैरी तोफा जरांगेंच्या बाबतीत ज्या चालू झालेल्या आहेत, अतिशय जाणीवपूर्वक काटेकोरपणे लक्ष देण्यासारखे आहेत। ह्याच्यात विशेष म्हणजे ज्यावेळेस जरांगे मुंबईला चालले होते त्यावेळेस त्याच्यामध्ये परिस्थिती अशी होती की रांजणगावच्या तिथं एक मीटिंग, गुप्त मीटिंग झालेली, हे आता समोर येत आहे। त्याच्यानंतरनं पुण्यामध्ये असेल किंवा वाशीमध्ये असेल अशा गुप्त बैठका समोर येतात। परंतु मला एक प्रश्न पडलेला आहे। मी तो मोर्चा कव्हरेज करत होतो, अंतरवली सराटीपासून ते वाशीपर्यंत आमची संपूर्ण टीम, याच्यामध्ये मग आमचे रवी शिंदे असतील, दीपक यलदळे असेल, मी स्वतः शिवाजी ननावरे असेल, याच्यामध्ये राजू मोरे असेल, सुनील शिंगारे असतील, वाघुलीचा अनेक माझा मित्रपरिवार असेल किंवा वाशीतला मित्रपरिवार असेल, लोणावळ्यामधला मित्रपरिवार असेल, प्रत्येक ठिकाणी आमच्याबरोबर आमचे सहकारी मित्र सगळे होते। आम्ही तो पूर्ण मोर्चा कव्हरेज करत होतो, खरं तेच मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून। मग मला असा एक पडलेला प्रश्न आहे की ज्यावेळेस हे सगळं घडत होतं, बारसकर, हा बारसकरच त्यांचं नाव आहे, आळंदी देहूच्या तिथले ते महाराज आहेत, अजय महाराज बारसकर असं काहीतरी त्यांचं नाव आहे। मला एवढं सांगता येणार नाही, मी छोटा आहे, लहान आहे, मला एवढं ज्ञात नाही आहे। तर त्यांनी असं सांगितलं की जरांगेची एक एक पोल खोलणार आहे, जरांगेंच्या बद्दल मी एक एक तुमच्या पुढं स्पोर्ट करणार आहे। नेमकं जरांगेंनी काय, तर मला असं कळलं की हे जे आरोप करणारी व्यक्ती आहे बारसकर, हे वारकरी संप्रदायातले आहे आणि वारकरी संप्रदायातला माणूस, त्याला जर नाही पटलं तर त्या क्षणी तो तिथनं उठून निघून जातो। हे माझ्या महाराष्ट्रातल्या साधू संतांनी शिकवण दिलेली आहे आणि तो वारकरी कदापि तिथं 2 महिने, 4 महिने, 5 महिने, 6 महिने, 7 महिने, 8 महिने थांबत नाही। म्हणजेच की त्याला ज्या क्षणी जाणीव होते वारकरी संप्रदायातल्या माणसाला, वारकऱ्याला, त्यावेळेस तो तिथनं तडक उठून निघून जातो आणि सर्वात प्रथमतः आपल्या संतांच्या समोर जाऊन माफी मागतो, देवाच्या पुढे माफी मागतो की मी चुकीच्या माणसाच्या नादी लागलो, मला माफ करा देवा, आणि त्या क्षणी तो बोलू लागतो। परंतु इथं बारसकर महाराज असं कुठं दिसतच नाहीये। मग मराठा समाजामध्ये, मराठा आरक्षणामध्ये, समाजामध्ये नाही, मराठा आरक्षणासाठी जो चाललेला खटाटोप आहे किंवा मराठा आरक्षणाचा जो लढा चाललेला आहे, जरांगेंच्या बाजूने ही जी काय एक प्रकारे मोठीच्या मोठी फळी निर्माण होती, याच्यामध्ये कुठंतरी तेढ निर्माण केला जातोय का? तेढ निर्माण करण्यासाठी अशा लोकांना समोर आणलं जात आहे का? एवढ्या दिवस बारसकर महाराज तुम्ही जर जरांगेंच्या सोबत होता, तुम्ही तुमच्या तोंडाने सांगताय की मी त्यांच्या सोबत होतो, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्या क्षणी त्याच ठिकाणी तुम्ही जरांगेंना का नाही जाब विचारला, का नाही थांबवलं त्या ठिकाणी? त्यावेळेस सुद्धा तुमच्या समोर मीडिया चॅनल होते, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला बोलायचा अधिकार होता। एका बाजूला जरांगे बोलले असते, एका बाजूला तुम्ही बोलायचं होतं। त्या क्षणी सांगायच्या होत्या की जरांगे चुकतायत आणि मी त्यांच्या सोबत, मी तिथं साक्षीदार आहे। त्यावेळेस का नाही तुम्ही बोलले? आज तुम्ही बोलताय, याचाच अर्थ आज तुम्ही कुठंतरी काहीतरी अनेक ना अनेक प्रकारे, जसं की परवा काल तुम्ही नाव घेतलं की जरांगेंच्या पाठीमागे एक अद्भुत, नाही, जरांगेंच्या पाठीमागे एक थोर
आणि जुने राजकारणी आहेत असं तुम्ही घेतलेलं आहे. आता जर त्यांच्याकडं शेतीची पदं होती असंही तुम्ही बोलला. शेतीचं पद म्हणलं गेलं तर त्याला कृषी मंत्री म्हणतात, हे लक्षात असू द्यात. जनता दूधखुळी नाही, समाज वेडा नाही आणि ज्येष्ठ नेता हा एक उल्लेख करताय तुम्ही. अख्ख्या लोकांचा रोष 2 दिवस झालं कुठं गेलेला आहे. त्यांच्या डोक्यात एकच वारं गोंगवते की जरांगेच्या पाठीमागं कोणती शक्ती निर्माण आहे, परंतु तुम्ही नाव घ्यायला तयार नाहीत. ठीक आहे, मग तुम्हाला जर हे काय गेल्या तुम्ही सांगताय मी मोर्चामध्ये कंटिन्यू सहभागी होतो, आतापर्यंत उपोषणं झाली, आंदोलनं झाली, याच्यामध्ये तुम्ही होता, मग तुम्हाला हे 2 दिवसातच का सुचलेलं आहे? असे अनेक प्रश्न मलाच नाही, मी एक पत्रकार या नात्याने पडलेला प्रश्न आहे की जर हे रॅलीमध्ये सगळ्या गोष्टी घडत होत्या, प्रथमतः तुम्ही सांगताय की रांजणगाव MIDCच्या त्या ठिकाणी घडलेलं आहे, त्याच्यानंतरनं तुम्ही सांगताय रस्त्याने बऱ्याचशा मिटिंगा अधिकाऱ्यांच्या बरोबर झालेल्या आहेत. मग याच्यामध्ये नेमकं घडत काय होतं? आणि जर हे काय घडत होतं, चुकीचं घडत होतं एका वारकऱ्याच्या दृष्टीने, हा महाराष्ट्र साधू संतांचा आहे, संत ज्ञानेश्वर महाराज आहेत, संत तुकाराम महाराज आहेत, असे अनेक ना अनेक संत आहेत. कारण मी एक वारकरी आहे, मीही देखील वारीला जातो. माझं खरं ते चॅनल सर्च करा, त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण दिसेल. आम्ही वारकरी आहोत, आम्ही विठ्ठलाचे पांडुरंगाचे भक्त आहोत. प्रत्येक वेळेला अभंगातूनच तुम्ही सांगताय समोरच्याला की असं झालं तसं झालं हे झालं, मग तुम्ही एवढे दिवस करत काय होता? जर समोरचा माणूस चुकतोय, आपल्या घरातला मुलगा जर चुकत असेल तर आपण त्याला त्या क्षणी सांगतो का त्याचं पूर्ण काम झाल्याच्या नंतर न सांगतो? नेमकं काय करतो? मला एक जनतेला पण पडलेला हा प्रश्न आहे. नेमकं बनायचंय काय तुम्हाला बारसकर साहेब? तुम्ही जसे वळवताल तसे लोक वळतील, तुम्हाला प्रसिद्धी मिळेल महाराष्ट्रात, परंतु ह्याच्यातून गोरगरीब मराठा समाजाचं फार मोठं नुकसान होणार आहे. तुमचं काय, तुम्हाला भरपूर काय दिलेलं असेल देवानी, भरपूर काय तुमच्या पूर्वजांनी ठेवलेलं असेल, किंवा भरपूर काय महाराज म्हणल्याच्या नंतर ना आपल्याला सर्व गोष्टी आहेतच. बरोबर आहे ना? का चुकीचं आहे वक्तव्य? माझं वाक्य तर चुकीचं नाही ना. म्हणजे ह्या गोष्टी सगळे मिळत असतील. मग मला एक म्हणायचं आहे की त्यावेळेस जर जरांगे चुकत होते तर त्या क्षणी का नाही सांगितलं? आज तुम्ही एक एक TV चॅनलच्या समोर सगळ्या गोष्टी मांडायला लागलायत की असं झालं तसं झालं. मला असं वाटतं की जे काय तुम्ही आता 5 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी त्यांच्या तिथे गेला होता, स्टेजवरती ते होतं तुम्ही, तुम्हाला ते जे काय बोलले त्याच्या अनुषंगातून रागरोष मनात ठेवून तर तुम्ही हे सगळं हे वाक्ययुद्ध चालू झालेलं नाही ना? का याच्या पाठीमागे काय राजकारण आहे? नेमकं जरांगे पक्ष राजकीय पक्षांच्या बाजूनी चाललेत का बारसकर तुम्हाला कुठल्या राजकीय पक्षाने याच्यामध्ये आणलेलं आहे? हे काय मात्र आमच्या सारख्या गोरगरीब जनतेला समजायला तयार नाही. आणि असे अनेक ना अनेक प्रश्न पडलेले असतानाच या उद्या 24 तारखेपासून जे उपोषणाची दिशा ठरलेली आहे याच्यामध्ये तुम्ही सांगताय की परीक्षा आहेत, हे आहेत. ज्यावेळेस दिशा ठरत होती त्यावेळेस तुम्ही कुठं होता? आंदोलनाच्या प्रत्येक वेळी तुम्ही तिथं उपस्थित होता असं तुमचेच वाक्य आहेत. आणि तुम्ही सांगता की काहीतरी एक शब्द उच्चारला तुम्ही म्हाताऱ्या, तर तो शब्द कशापासून बनलाय म्हणून तुम्ही सांगितलं? महा आणि तरुण म्हणजे म्हातारा. आणि तुम्ही त्याच्यात अजून एक हे केलं की तो शब्द आमच्या वारकरी संप्रदायातून लागू होऊन आलेला आहे. कशा अनुषंगाने आलेला आहे? कसा तयार झालेला आहे? जे वयोवृद्ध आहेत, आई वडिलांसारखे आहेत, त्यांचे ऋण आपण कधी फेडू शकत नाही म्हाताऱ्या ह्या शब्दासारखा शब्द वापरून. हे चुकीचं आहे. ह्या अशा वल्गना करू नका. तुम्ही जर म्हाताऱ्या म्हणायला लागला तर उद्या अनेक जण काही ना काही याला अर्थ विरुद्ध अर्थी शब्द काढत बसतील आणि त्याचा ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्या वडिलोपार्जित जी काही आपली वडीलधारी मंडळी आहेत, वयोवृद्ध मंडळी आहेत, यांना ते सहन करावं लागणार आहे. जरांगे पाटलांनी जे आवाहन केलेलं आहे की वयस्कर लोकांना सुद्धा रस्त्यावरती आणा, तो
तिथं ज्यावेळेस हे चाललं होतं त्याच वेळेस त्या ठिकाणी बोलायचं असतं. आणि खऱ्या अर्थाने बारसकर मला माहीत नाही आहेत की नेमकं आपण एवढे दिवस कुठं होतात किंवा काय होतात, परंतु